नमस्कार, मी माऊली गोविंदराव जाधव, गाव सातेफळ, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. तर आज आपण दोन गोष्टीवरती या ठिकाणी बोलणार आहोत. दैनंदिन आहारामध्ये रानभाज्यांचा वापर आणि त्याचबरोबर दैनंदिन आहारामध्ये फळांचा वापर. तर फळांच्या वापरासाठी आपण पहिल्यांदा चर्चा करूया. इथे जे मागं माझ्या बाजूला दिसते तर हे आपण केळीचे या ठिकाणी 200 रुपये या ठिकाणी G9 केळीची लागवड केलेली आहे. त्याचबरोबर ते वगळता आपण काही देशी केळीचे पण जे छोटे मोठे कंद आपल्याला मिळाले ते पण त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे. त्याच्यात प्रसादम आहे, वामनम आहे, अशा ज्या काही केळी आहेत देशी केळी पण आपण त्याच्यामध्ये लागवड केलेली आहे. तर हे लागवड करण्याचं मागचं कारण काय की आपल्याला दैनंदिन आहारामध्ये फलाहार जो आहे तो मिळावा, हा याच्या मागचा उद्देश होता. आणि या केळीला आपण काय दिलेलं आहे तर हे माझ्या हातात जे दिसतंय तुम्हाला, तर हे सगळी जी आहे तर ही बायोगॅसची स्लरी आहे आणि स्लरी वाळून गेल्यानंतरचा जो वरचा थर आहे तो अशा पद्धतीने झालेला आहे. तर बायोगॅसची स्लरी जी आहे तर ती आपण ह्या वांग्याच्या बाजूला जे दिसतंय तर त्या ठिकाणी खड्डा आहे, त्याच्यामध्ये आपण 10 बाय 10 बाय 10चा हौद बनवून त्यामध्ये गाईचं म्हणजे पूर्ण जनावरांचं असलेलं मलमूत्र आणि बायोगॅसमधून निघालेली स्लरी ही त्याच्यामध्ये जमा करून ह्या फळपिकांना देतो. तर हा झाला एक भाग. दुसरा भाग हा आहे की आपल्या इथे टाटा सोशल इन्स्टिट्यूट त्याच्यामधून काही विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत. तर ते ॲक्वाडाम या संस्थेअंतर्गत ॲग्रो इकॉलॉजी या सब्जेक्टवरती सध्या अभ्यास करत आहेत आणि त्याचं आपली ही एकंदरीत जी काही सेंद्रिय शेती आहे 2017 सालापासून, तर त्याच्यामध्ये पाण्याचा अभ्यास असेल किंवा एकंदरीत पीक पद्धतीचा अभ्यास असेल याकरिता ते डॉक्युमेंटेशन करतात. तर त्यामध्ये आपण त्यांना प्रामुख्यानं 2 दिवस झालं ते आलेत. तर त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही स्थानिक रानभाज्या आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये, ह्या जवळपास 4 प्रकारच्या रानभाज्या आहेत. त्याच्यामध्ये ही दररोज खात असलेली आपण जसं ह्याला पाणी मिळालं आहे आणि जसं ह्याचा डिस्पर्सल जे आहे सक्सेशन ऑफ प्लांट स्पेसीज, म्हणजे प्रामुख्याने ह्या जागेमध्ये सुरुवातीला काय होतं तर हा जो काही थोडा सक तुम्हाला दिसतोय तर हा नागरमोथा होता आणि काही प्रमाणामध्ये हराळी होती. परंतु या जागी आपण हे पाणी किंवा हे मडपंपाचं पाणी दिल्यापासून आणि जमिनीला थोडंसं उघडं राहिल्यानंतर त्या ठिकाणी ह्या रानभाज्या आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वाढल्यात आणि कुठलीही लागवड न करता आपल्याला रानभाज्या ज्या आहेत त्या दैनंदिन आहारामध्ये आता मिळायला लागल्या. तर ही तांदूळजा भाजी आहे, त्याचबरोबर ही माठ आहे, त्याचबरोबर काठी माठ आहे आणि त्यांच्या हातात असलेला हा जो आहे तर तो घोळ आहे. तर अशा 4-5 प्रकारच्या भाज्या. आणि त्याचबरोबर आता हे रब्बी हंगामामध्ये काही मेथीचं बियाणं पण पडलं होतं, तर अशा प्रकारची मेथीसुद्धा खायला मिळाली. तर हे अर्थात मेथीची भाजी ही पाऊस जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत मिळेल, पण ज्या वेळेला पाऊस जास्त होईल त्यावेळेला हे जाईल. तर हे रब्बी क्रॉप आहे, परंतु 12ही महिने मिळणाऱ्या आपल्या ज्या रानभाज्या आहेत, ज्याला पाऊस कमी असला काय आणि पाऊस जास्त असला काय त्या दोन्ही गोष्टीमध्ये फरक पडत नाही, तर ह्या रानभाज्या निश्चित आपल्याला दररोज खायला मिळत आहेत.